हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सेलचं बेसिक फक्त जो कंटेंट आहे, बेसिक इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली होती आणि त्यामध्ये मी रो म्हणजे काय, कॉलम म्हणजे काय, नेम बॉक्स म्हणजे काय, ॲक्टिव्ह सेल म्हणजे काय त्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली होती। तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पहा, कारण तो एक बेसिक व्हिडिओ आहे। त्याच्यामध्ये मी ॲडव्हान्स असं काही सुद्धा एक्सप्लेन केलेलं नाही आहे। सो बेसिक जर कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली तर इथून पुढे जे काही एक्सेलचे माझे व्हिडिओज असतील, एक्सेलची जी काही कन्सेप्ट असेल ती तुमच्या पटकन लक्षात येईल। सो आज आपण त्याचमध्ये पाहतोय एक्सेलमध्ये की एखादा टेबल क्रिएट केल्यानंतर त्या टेबलला आपण बॉर्डर कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो किंवा कॉपी पेस्ट कंटेंट आपण कॉपी पेस्ट ऑप्शन कशा पद्धतीने यूज करू शकतो। म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की होम टॅबमध्ये काय ऑप्शन्स आहेत, इन्सर्ट टॅबमध्ये काय ऑप्शन्स आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने एक्सेलमधील टेबलला अप्लाय करू शकतो। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट स्टेप्ससुद्धा क्लिअर होतील। आता ऑलरेडी मी एक टेबल इथं क्रिएट केलेला आहे, पण मी त्याला बॉर्डर अप्लाय केलेली नाही आहे, त्याची साईजसुद्धा वाढवलेली नाही आहे। सो आज आपण तेच प्रॅक्टिकली पाहणार आहोत की होम टॅबमधील या फॉन्ट ग्रुपचा यूज करून किंवा या क्लिपबोर्डमधील ऑप्शन्सचा यूज करून आपण कशा पद्धतीने या टेबलला एडिट करू शकतो। आता हे पहा, इथे स्टुडंट नेम, इंग्लिश, मॅथ्स आणि टोटल असा एक टेबल आहे। यामध्ये मी फर्स्ट या डी कॉलममध्ये काय केलेलं आहे तर स्टुडंटची नावं टाईप केलेली आहे। ई कॉलममध्ये मी इंग्लिश सब्जेक्टचे असणारे मार्क्स टाईप केलेले आहेत आणि एफ कॉलममध्ये मी मॅथ्सचे असणारे मार्क्स टाईप केलेले आहेत आणि पुढे आपल्याला टोटल काउंट करायचे आहे। आता प्रथम मी एक करते की हा जो टेबल आहे या टेबलला आपण बॉर्डर अप्लाय करूयात, म्हणजे डार्क लाईन अराउंड द कंटेंट आपण बॉर्डर अप्लाय करूयात। सो या टेबलला, एक्सेलमधील या कंटेंटला आपण टेबल फॉर्मॅटमध्ये जर डिस्प्ले करायचा असेल तर या होम टॅबमध्ये इथे हा एक टेबल बॉर्डर ऑप्शन आहे। सो प्रथम आपल्याला काय करायचं आहे की हा पूर्ण जो टेबल कंटेंट आहे तो सिलेक्ट करून घ्या। जो काही कंटेंट आहे तेवढा एरिया सिलेक्ट करून घेतल्यानंतर होम टॅबमध्ये इथे हा बॉर्डर ऑप्शन आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर तुम्हाला बॉर्डरचे वेगवेगळे टाइप्स असणारी लिस्ट दिसेल। सो या लिस्टमधून इथे तुम्हाला हा ऑल बॉर्डर ऑप्शन दिसतोय। सो ऑल बॉर्डर हा ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की याला बॉर्डर अप्लाय झालेली आहे। आता नेक्स्ट स्टेप, आता हे जे हेडिंग आहे स्टुडंट नेम, इंग्लिश, मॅथ्स आणि टोटल, याची साईज मला वाढवायची आहे। सो मी ही रो सिलेक्ट करते। होम टॅबमध्ये एकतर तुम्ही हा साईज ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा इथे तुम्हाला इन्क्रीज फॉन्ट साईज आणि डिक्रीज फॉन्ट साईजचे ऑप्शन्स दिसत आहेत, याचाही यूज करून तुम्ही त्याची साईज वाढवू शकता किंवा इथून सुद्धा तुम्ही त्याची साईज वाढवू शकता। अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, साईज वाढवलेले आहे। आता कॉलमची साईज मी इन्क्रीज करते, कारण स्टुडंट नेम हे पूर्ण स्पेलिंग यामध्ये ॲडजस्ट झालेलं नाही आहे, फिट झालेलं नाही आहे, म्हणून मी काय करते, बाय ड्रॅगिंग या कॉलमची साईज वाढवलेली आहे। आता यामध्ये पण आपण रोची साईज आणि कॉलमची साईज कशा पद्धतीने चेंज करू शकतो, त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, म्हणजे स्टेप्स आहेत। वेगवेगळ्या वेजनी आपण कशा पद्धतीने रोची साईज किंवा कॉलमची साईज वाढवू किंवा कमी करू शकतो हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात। आता याची एकतर बेसिक कशी तुम्ही साईज वाढवू शकता हे तर समोर तुम्हाला दिसतेच। एकतर फर्स्ट वे आता तुमच्या लक्षातच आलं असेल की बाय ड्रॅगिंग आपण कॉलमची किंवा रोची साईज आपण वाढवू शकतो। आता हे झालं हेडिंग। आता खालील जो कंटेंट आहे त्याची सुद्धा मला साईज वाढवायची आहे। सो पूर्ण तो कंटेंट तुम्ही सिलेक्ट करा आणि जेवढी कोणती तुम्हाला साईज हवी आहे त्या साईजवरती, त्या नंबरवरती सिलेक्ट करा। जो काही नंबर तुम्ही सिलेक्ट केलेला आहे ते बरोबर त्याच साईजचे टेक्स्ट तुम्हाला टेबलमध्ये डिस्प्ले झालेले दिसतील इथे। आता हे पहा, आता आपण एक करूया की हे नंबर्स आहेत ते एका बाजूला गेलेले आहेत। सो याची अलाइनमेंट आपण चेंज करूयात। मग हे नंबर्स मी सिलेक्ट करते आणि इथे या अलाइनमेंट ग्रुपमध्ये तुम्हाला सेंटर अलाइनमेंट ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून तुम्ही हे नंबर्स सेंटरला
डिस्प्ले करू शकता। आता आपण याची साईज फर्स्ट या होम टॅबमध्ये या फॉन्ट ग्रुपमध्ये कॅलिब्रीचं ऑप्शन आहे। कॅलिब्री म्हणजे काय, तर तुम्हाला हँडरायटिंग स्टाईल चेंज करायची असेल तर तुम्ही कॅलिब्री हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। सो फर्स्ट मी पूर्ण टेक्स्ट कंटेंट जो आहे तो सिलेक्ट करते। होम टॅबमधील या फॉन्ट ग्रुपमध्ये इथे जी कोणती तुम्हाला साईज हवी आहे ती साईज तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। येस, तुम्हाला कोणता फॉन्ट हवा आहे तो फॉन्ट तुम्ही या लिस्टमधून सिलेक्ट करू शकता। येस, आता याची आपण साईज चेंज केलेली आहे, कॉलमची आपण विड्थ सुद्धा चेंज केलेली आहे। आता आपण टेक्स्टचा कलर चेंज करूया। सो इथे मी पुन्हा हेडिंग सिलेक्ट करते आणि याचा कलर मी रेड घेते। होम टॅबमध्ये इथे हा आहे फॉन्ट कलर। सो हेडिंग होम टॅबमधून हा फॉन्ट कलर हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर कलर डायलॉग बॉक्समधून तुम्हाला जो कोणता कलर तुम्हाला टेक्स्टला अप्लाय करायचा आहे तो कलर तुम्ही सिलेक्ट करा। सिलेक्ट केलेला कलर त्या टेक्स्टला अप्लाय होईल। सेम नेक्स्ट कंटेंटला जर तुम्हाला अजून वेगळा कलर द्यायचा असेल, हेडिंगला वेगळा आणि ॲक्च्युअल कंटेंटला वेगळा, तर तोही तुम्ही करू शकता। सेम वे तो कंटेंट तुम्ही सिलेक्ट करा। कंटेंट सिलेक्ट केल्यानंतर होम टॅबमध्ये इथे फॉन्ट कलर आणि त्यामधून तुम्हाला जो कोणता कलर घ्यायचा आहे, जो कोणता कलर हवा आहे तो सिलेक्ट करा। सिलेक्ट केलेला कलर त्या टेक्स्टला अप्लाय होईल। आले लक्षात? आता तुम्हाला जर बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल तर इथे फील कलर नावाचा ऑप्शन आहे। फील म्हणजे काय, तर टेबलच्या बॅकग्राऊंडला तुम्ही कलर अप्लाय करू शकता। याला काय म्हणतो आपण, फील कलर। फील कलर आणि फॉन्ट कलर। फील कलर म्हणजे बॅक साइड ऑफ द टेक्स्ट आणि फॉन्ट कलर म्हणजे ॲक्च्युअल टेक्स्टला आपल्याला जो कोणता कलर द्यायचा आहे तो। येस, आता बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन हे ऑप्शन्स तर तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहेत, कारण की आपण जो मायक्रोसॉफ्ट वर्डचा जो कंटेंट आहे ऑलमोस्ट ऑल कंटेंट त्याच्याशी रिलेटेड असणारे सगळे एक्सप्लेनेशन केलेले माझे व्हिडिओज विथ प्रॅक्टिकल मी अपलोड केलेला आहे। सो तिथे आपण ज्या पद्धतीने बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन हे ऑप्शन्स यूज करतो, सेम एक्सेल टेबलमध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्या कंटेंटला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा असेल तर तुम्ही बी स्टँड्स फॉर बोल्ड या बोल्डचा उपयोग करू शकता। इटॅलिक आणि अंडरलाईन सेम वर्किंग आहे। सेम ज्या पद्धतीने मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईनचा उपयोग होतो, सेम त्याच पद्धतीने मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सुद्धा बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन आपण यूज करू शकतो। कॅलिब्री तर सांगितलेलंच आहे की हँडरायटिंग स्टाईल चेंज करण्यासाठी हा ऑप्शन आहे। टेक्स्टची साईज वाढवण्यासाठी इन्क्रीज इंडेंट, डिक्रीज इंडेंट। फॉन्ट कलर पण आपण पाहिला, फील कलर सुद्धा पाहिला आणि त्याच्या अगोदर आपण काय पाहिलेलं आहे की टेबलला आपण कशा पद्धतीने बॉर्डर अप्लाय करू शकतो। सो अशा पद्धतीने आपण आज काय पाहिलेलं आहे की होम टॅबमध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ज्या वेळेला आपण एखादा टेबल क्रिएट करतो, त्या क्रिएट केलेल्या टेबलला तुम्ही त्याची साईज कशा पद्धतीने चेंज करू शकतो, कलर कशा पद्धतीने चेंज करू शकतो किंवा फॉन्ट कशा पद्धतीने चेंज करू शकतो, हे सगळं पाहिलेलं आहे। सेम अशाच पद्धतीचं प्रॅक्टिकल तुम्ही घरी करून पहा, म्हणजे तुम्हालाही त्याची प्रॅक्टिस होईल, म्हणजे फॉन्ट ग्रुपचा नक्की कशासाठी यूज होतो ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। व्हिडिओ अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये एक्सप्लेन केलेला आहे। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा, मी त्या डाऊटचं सोल्युशन नक्कीच देईन, तुमचा डाऊट नक्कीच क्लिअर करेन। सो हे झालं आपल्या फॉन्ट ग्रुपचं। आता कॅलिब्री क्लिपबोर्ड जो ग्रुप आहे, क्लिपबोर्ड ग्रुप, या क्लिपबोर्ड ग्रुपचा उपयोग कशासाठी होतो, तर कट, कॉपी, पेस्ट आणि फॉर्मॅट पेंटर। फॉर्मॅट पेंटर पण मी सांगितलेलं होतं की तुम्हाला सेम इफेक्ट, सेम कलर, सेम इफेक्ट जो दुसऱ्या टेक्स्टला अप्लाय करायचा असेल तर तुम्ही फॉर्मॅट पेंटरचा ऑप्शन यूज करू शकता। म्हणजे तो फॉर्मॅट असतो तो कॉपी करायचा आणि दुसऱ्या टेक्स्टला ॲज इट इज फॉर्मॅट कॉपी करून पेस्ट करायचा, म्हणजे अप्लाय करायचा। फॉर एक्झाम्पल स्टुडंट नेम, याचं मी काय करते, एक स्टुडंट हे नाव सिलेक्ट करून फॉर्मॅट पेंटर ऑप्शन सिलेक्ट करते आणि खाली नेक्स्ट अंजू शर्माला काय केलेलं आहे, मी अप्लाय केलेला आहे। याचा यूज होतो फॉर्मॅट पेंटर। फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय, जर
एखाद्या दुसऱ्या टेक्स्टचा इफेक्ट तुम्हाला रेग्युलर टेक्स्टला अप्लाय करायचा असेल तर फॉर्मॅट पेंटरचा यूज करून तुम्ही ते करू शकता. अजून एकदा दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे, स्टुडंट नेम याचा फॉर्मॅट तुम्हाला अंजू शर्माला जर अप्लाय करायचा असेल किंवा निपुण भोसलेला जर अप्लाय करायचा असेल तर स्टुडंट नेमवरती मी क्लिक केलेला आहे आणि होम टॅबमध्ये इथे हा फॉर्मॅट पेंटर ब्रश आयकॉन जो दिसतोय त्याला फॉर्मॅट पेंटर म्हणतात. हा फॉर्मॅट पेंटर ऑप्शन मी सिलेक्ट करते आणि कोणत्या टेक्स्टला तुम्हाला तो फॉर्मॅट अप्लाय करायचा आहे त्या टेक्स्टवरती, त्या सेलवरती फक्त क्लिक करा. तुम्हाला तो फॉर्मॅट ॲज इट इज नेक्स्ट टेक्स्टला अप्लाय झालेला दिसून येईल. याला आपण म्हणतो फॉर्मॅट पेंटर. कट कॉपी पेस्ट ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. सो कट कॉपी पेस्ट आणि हे क्लिपबोर्डचा ऑप्शन आपण चेक केलेला आहे. आता फॉन्ट ग्रुपसुद्धा पाहिलेला आहे. सो व्हिडिओ कसा वाटला हे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या लक्षात येईल, लक्षात आलेलंही असेल की हा व्हिडिओ कसा आहे. सो कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.